काय नाही मला खाली पगार चांगला चांगला इथं खाता होतो घरपोच एवढा खाता होतो चांगला पगार येतो तुम्ही दिवाळी करतो सांगू सुद्धा पाहतो म्हणून दिले तुम्हा सर्वांना अशी प्रवृत्तीचे मान सरकारचे सगळ्यांना धन्यवाद. पाठीमागची भक्ती मंडळी मस्तक माझा पायावरी संतांच्या सुंदरशी चालू धन्यवाद. आचार्यांनी सुंदर असा धन्यवाद. गावातील महाराज त्यांची संस्था संप्रदायाचं काम करतात धर्माचं काम करतात त्याही महाराजांना काय असं सुंदर मुली आहे विवेक संपन्न मुली आहे विचारवंत मुली आहे शिरवान मुली आहे सनातनी मुली त्याच्यापेक्षा जास्त वय असेल 100 वर्षाचा नवरदेव असून डोळे पण नाही आंधळे नाही आंधळे डोळे चष्मा घातल्यानंतर किंवा आंधळे डोळे वाईट दिसतात असा काही विषय नाही आंधळे डोळे असे कुठले डोळे होते आणि नवरदेव वय वर्ष 100 जास्त होत 100 वर्षाचा नवरदेव त्याचे डोळे फुटके आणि 14 ते 15 वर्ष वयाची मुलगी लग्न लावल्याच्या नंतर वाट लावत असताना मायबापाला काय वाटलं असेल किती दुःख असेल त्या मायबापाला मायबापाला दुःख असेल जी गेली लग्न लावली त्या मामाचा सोबत त्या नवरदेवासोबत काय तिचं म्हणणं असेल पण आई साथी आई सदाचारी होती आईला आणि बाबाला सांगितलं बाई तुझं लग्न या तिच्या चुकीवर आणि अपघाती लग्न तुला हे पती भेटले एक आमच्या कुलाचं नाव या पतीची सेवा करत असताना देवापेक्षा जास्त प्रेम कर नवऱ्याची सेवा करत असताना तुझ्या मनात जर पाप आलं तर संध्याकाळी माय आणि बाप मृत्यू पावते असा योग तुला असं मायबापानं तुला वाट लावून सध्याच्या माई पोळीच्या ताना शिकल्या सासू सासऱ्याची सेवा करू नको असं नाही शिकवत आई वडिलांचा आदेश आणला त्या पिढीनं आणि वेगळावर शिकवून भेट करते असा हजारो कोटी जीवनात संसारात काही लोकांना उगीच आवडते एका लग्नाला 25,000 रुपये मी होतो त्याला 25,000 सगळी माणसं खुशी जेवायला पाहिलं तर होतो काय नाही म्हणजे आजकाल नवरीला
तरी एक मोठा पाऊल झाला. 100 वर्षाचा नोट देऊन माय बाबाचा आदेशानुसार तुला एकाही मला शरीर सांगत असतो वाटलं जास्त आजही घालून केल्यापेक्षा पोराच्या बाबाचा दर्शन नाही घेतलं मारुतीला नमस्कार केला तरी नाही पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं तरी आपल्या देवता तुळशीच्या पानाशिवाय एकोणतीस उपवास सोडून दिले प्रत्येक दिवशी जर देवाला नैवेद्य ठेवायचा असेल एखाद्या असो आंबाळे असो घोडे असो त्याच्यावर तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपली देवता नैवेद्य शिकायची नाही. मग तुम्ही गावाला उपवास केला असेल आणि तुळशीचं पान ठेवलं नसेल तर त्याचा सुगंध सुद्धा देवते नाही. तुळशीचं पान त्या भाकरीवर ठेवलं सावंत ठेवलं आणि मंगळसूत्र आहे हातात बांगड्या आहेत पायात डोके डोकं भरून त्याला फरक आहे की नेसलेल्या साडीला दुकानातूनच फरक आहे. दिली साडी नेसली होती का त्या साडीला दुकानात बदल नाही तरी डोकं टाकलं माझ्या बाईनं तुमच्या शब्दाला स्पर्श करून प्रणाम करतो. डोकं जरी नाही घातलं तर नका टाकू कारण की त्याच्या कपडा नाही पदर नका डोकं मात्र या देशाच्या पुरुषांना पाहू नये इतकं मात्र तुम्ही जर संस्कार टिकून ठेवत नसाल तर तुमच्या सत्यात माहित नाही सगळं तुम्ही किती करता आणि तुमच्या गावातल्या बायका 5 धाकून जर पदर घेत नसतील प्रत्येक जण सगळे पैसे शैक्षणिक क्षेत्रासाठी बाहेर पडला बाहेर पडता पडता माईचं बाबाच्या पायातून बाहेर निघा जगातल्या कोण्यात देवाचं दर्शन घ्यायचं. या 3 गोष्टी सापडल्या तुमच्या सत्याला गुन्हा महाराज आणले वांगी शिरून महाराज शिरून खा तरी तुम्हाला मोक्ष नाही. आम्ही भिकारचो रोज कोण गावचं खातो तर आमच्या तू म्हणता तुमचं मन मोठे म्हणून तुम्ही आम्हाला चांगलं म्हणता आणि या दारूच्या गोळ्या सांगल्या म्हणून तुम्ही आम्हाला चांगलं म्हणता. काम चांगलं असेल सगळ्या काही गोष्टी पाहतो सगळ्या गोष्टी पाहतो
आणि आपलं काम तुम्हाला एक माहिती आहे का? आजच्या कुटुंबाच्या लिडरला आजचा चुकला की आजचा चुकला की तुम्हाला